हाय फ्रेंड्स, ऋग्वेद वेदिका व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आम्ही जात आहे एका कार्यक्रमासाठी आणि आम्ही दोघंजण जात आहे. हे बघा, आम्ही रस्त्याने जात आहे आणि इकडे आजूबाजूला खूप असं मोठं जंगल आहे. हा जंगलातून रोड आहे. ह्या अंदूर डॅमवरून रोड गेलेला आहे आणि अंदूर डॅम हे देखील गगनबावडा तालुक्यातील एक प्रसिद्ध डॅमपैकी एक डॅम आहे आणि हा रोड आहे बघा, हा अंदूर डॅमवरून जातो. तर आम्हाला जायचं आहे धामोडला. धामोडमध्ये कार्यक्रम आहे, त्या ठिकाणी आम्हाला जायचं आहे आणि हा शॉर्टकट रोड असल्यामुळे आम्ही या रोडनं चाललेलो आहे. आणि ह्या डॅमच्या रोडला इथं बघा, ही अशी झाडं आहेत आणि आजूबाजूला इकडं रस्त्याच्या कडेला अशी छान अशी शोची झाडं, फुलांची झाडं अशी लावलेली आहेत बघा. आणि छान असा निसर्ग इथला आहे बघा. खूप छान असा निसर्ग इथं दिसतो. आणि वर कड्यावर गेल्यानंतर खालून अशी खोल अशी दरी आहे. हे बघा, इथं दिसतं तुम्हाला. हे आजूबाजूला डोंगर आहेत आणि खोल अशी दरी देखील आहे इथं. डॅम सोडून पुढे गेल्यानंतर रस्त्याच्या दोन्ही बाजूला असं घनदाट जंगल आहे बघा. आणि एका गुहेतून गेल्यासारखं पुढं-पुढं असं वाटत होतं आणि खूप भीती देखील वाटत होती. त्यानंतर थोड्या वेळानंतर आम्ही इथं हॉलवर पोहोचलो. इथं माझा भाचा देखील आला होता आणि वहिनी आणि भाऊ दोघं पण इथं आले होते आमच्या अगोदरच. मग आम्ही इथं हॉलवर आल्यानंतर इथं हा आमच्या चुलत्यांचा कार्यक्रम होता. त्यांचा रिटायरमेंटचा कार्यक्रम होता. मग त्यांचा आम्ही इथं सत्कार केला. त्यानंतर आमचं जेवण वगैरे झालं. हॉलवर त्यांनी जेवणाचा कार्यक्रम ठेवला होता. त्यानंतर थोडा वेळ आम्ही इथं बसलो आणि सगळ्या पाहुण्यांची गाठीभेटी घेतल्या आणि त्यानंतर आम्ही घरी जाण्यासाठी निघालो. तर असा होता आजचा छोटासा मिनी व्लॉग. तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा.